आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही बेसिकली पिरामल हाऊसिंग फायनान्स आणि आयसीआयसीआय होम फायनान्स या दोन्ही बँकेच्या विरोधात आहे. कारण पिरामल हाऊसिंग फायनान्सने मला कोणती पूर्व सूचना न देता 16 मार्च 2022 रोजी माझ्या प्रॉपर्टीचा अवैध इनलिगल ताबा घेतला होता. त्या विरोधात मी डीआरटी कोर्ट संभाजीनगर मध्ये गेलो आणि तिथून आम्हाला रिलीफ भेटलं. कोर्टाने न्याय दिला, जजमेंट दिलं की तुम्ही जी अवैध रूपाने यांची प्रॉपर्टी घेतली यांना परत करा. मात्र या दरम्यान माझ्याकडे जवळपास एसबीआय बँकेचं टेकओव्हर लोन होतं, सँक्शन होतं. 10 कोटीची रक्कम माझ्याकडे तयार होती. मी त्या माध्यमाने त्यांचे लोन क्लोज करू शकलो असतो. पुढच्या माझ्या व्यवसायामध्ये मी पुढं फार चांगलं कार्य करू शकलो असतो. कित्येक टॅक्स आणि रोजगार मी निर्माण करू शकलो असतो. मात्र माझं हे नुकसान जवळपास 50 कोटीच्या घरात गेलेलं आहे. तर त्या नुकसान भरपाईसाठी मी पिरामल हाऊसिंग फायनान्सच्या विरोधात संभाजीनगर कोर्टामध्ये दाद मागत आहे, न्याय मागत आहे. त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. याचबरोबर बँकेची ही मनमानी म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालू असते. आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा सेटल करण्याचा प्रयत्न करत असतो. आपसामध्ये समजुतीने त्याचं प्रॉब्लेम सॉल्युशन करायचा प्रयत्न करत असतो. मात्र त्यांची मनमानी कुठे ना कुठे हायलाईट होणं, अंडरलाईन होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आयसीआयसीआय होम फायनान्स आणि एडवाइज रिकन्स्ट्रक्शन यांनी देखील माझे 2 प्रॉपर्टीज आहेत जे मी सेल केले. त्याच्यामध्ये मी कर्जदार नाहीये, मी सेलर आहे. त्या ज्या बॉरोवरनी त्यांच्याकडून लोन घेतलं त्याचा अर्धाच पैसा माझ्याकडे आलेला आहे, अर्धा पैसा आला नाही. त्यामुळे मी त्यांना एनओसी पण दिली नाही मॉर्गेजसाठी. त्याच्यामध्ये त्याने इलिगल मॉर्गेज करण्याचा प्रयत्न केला, इलिगली प्रॉपर्टीचं पोझिशन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे जवळपास 9 वर्षापासून मी माझ्या दुसऱ्या प्रॉपर्टीचा, कारण एका प्रॉपर्टीचे पैसे आले एकाचे नाही आले, तर दुसऱ्या प्रॉपर्टीचे पेपर मी वापस मागत आहोत. त्यांनी ते दिलेले नाही. तर त्याच्या विरोधात माझी जवळपास 5 कोटीची रिकव्हरी आहे. तर ती रिकव्हरी मी त्यांच्या विरोधात न्यायालयाच्या माध्यमाने न्याय मागून घेत आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांची काही भेट घेतली का? मी या संदर्भात पोलीस आयुक्तांना ऍप्लिकेशन दिलेलं आहे. त्यांनी कन्सर्न पोलीस स्टेशनला त्याला वर्ग केला आहे आणि ते मला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये बरेचसे मेरिट्स आम्हाला दिसत आहेत आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटी पण आहे, चिटिंग आहे, फ्रॉड आहे, ट्रेसपासिंग आहे. तेव्हा त्या अनुषंगाने आम्ही याच्यावर केस करण्याचा, एफआयआर करण्याचा विचार करत आहोत. पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर झाला या संदर्भात? नाही, अजून झालेलं नाही. ते त्याच्यावर काम करत आहेत. कारण याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचं सायटेशन दिलेलं आहे, डीआरटी कोर्टाचं मेन्शन करून. मात्र मी तिथं बॉरोवर नाही. डीआरटी कोर्ट ही बॉरोवर आणि बँक यांच्या मधला दुवा असतो किंवा ते केसेस तिथे चालतात. आय एम नॉट अ बॉरोवर देअर. तर त्यामुळे मला ते ज्युरिस्डिक्शन नाहीये. तर शेवटी हे सगळे सायटेशन कोर्टाचे जे काही प्रोसिजर आहे ते सगळे स्टडी करून ते त्याच्यावर ऍक्शन घेणार. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात? तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढे याच्यामध्ये मला न्याय भेटेल याला मला पूर्ण शाश्वती आहे. तुमच्या माध्यमातून मी ही गोष्ट संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये इथल्या न्यायालयात मी न्याय मागायला गेलेलो आहे आणि ते मला न्याय भेटणारच ही मला पूर्णतः शाश्वती. भद्रा मारुतीचा आशीर्वाद आहे मला, ते होणार. तरी मालमत्ता कुठं आहे? ही मालमत्ता कंचनवाडीमध्ये आहे आणि इस्माइल हाऊसिंग सोसायटी या नावाने तिथे आहे. त्याचं सगळं डिटेल मी याच्यामध्ये पण दिलंय, पेपरला दिलंय. हे जे प्रायव्हेट फायनान्स वाले मोठ्या उद्योगवाल्यांना बरोबर. त्यानंतर मी तुमच्याकडे वाटली याच्यावरती आरबीआय कंट्रोल पाहिजे असं दिसून येईल. दिसून येत नाही. त्याचं मागचं कारण हे की आरबीआय काय करते की एनबीएफसी 1-2 कोटीचा जरी व्यवसाय करू लागले तर त्यांना ते लायसन्स देते. आता ते लायसन्स दिल्यानंतर ते इम्प्लिमेंट प्रॉपर होते की नाही, रेट ऑफ इंटरेस्ट प्रॉपर लावले जात आहेत की नाही, त्याच्यामध्ये कुठं रिकव्हरी वाले दादागिरी तर करत नाही, हे सगळं पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कोर्टाने त्यांना काही निर्बंध लावून दिलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंट होत नाही तर आरबीआय शुड टेक स्टेप ऑन दॅट. हा तुमचा मुद्दा फार परफेक्ट आहे. त्यासाठी मी आरबीआय कडे गेलो पण आहे. मी आरबीआय मध्ये यांच्या पिरामलच्या विरोधात पण कंप्लेंट दिलेली आहे. पिरामल काय एक बेसिकली कबाडी बिझनेस करणारी व्यक्ती, ठीक आहे, तर त्यांनी त्या पद्धतीची मानसिकता इथे ठेवलेली आहे. असं तर हे होणं फार गरजेचं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.